मुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा शिवा मजला सुभद्रा सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योग ईश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरीत्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोधवावे अपत्या परिपाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जनहो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थानत्रयीचा विचार आपण संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून करतो आहोत। आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचने समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, अभ्यासकांना एक वेगळी दृष्टी प्राप्त व्हावी, यासाठी एक प्रयत्न म्हणून आपण हा अभ्यास करतो आहोत। आपण समर्थ रामदासांच्या आत्माराम या ग्रंथाचं विवेचन सध्या करतो आहोत। आपण या ग्रंथातील पहिला जो समास आहे त्याग निरूपण, या समासातील 26व्या ओवीपर्यंत आपण काल आलो होतो। पुढच्या ओव्यांचा आपण आज विचार करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। येथे तुझे कोणीच नाही, भुलला आहेसी काही, चुकोनी आलासी जाई, जेथील तेथे श्रीराम। आपल्याला माहिती आहे की समर्थांनी शिष्याला अगोदर प्रश्न विचारला की तू कोण आहेस, कुठला आहेस, तुझं नाव गाव काय, कधीपासून तू प्रवास करतो आहेस, आणि त्यानंतर त्याला प्रचिती आणून दिली की तू अनेक जन्म घेतलेले आहेस। श्लोक क्रमांक 25-26 मध्ये आपण हा विचार पाहिला, आणि अशा जन्मांमध्ये तू कुणाला आपलं मानतोस, ते खरे तुझे आहेत का, असा प्रश्न समर्थांनी विचारला। आणि पुढे समर्थ असं म्हणतायत की येथे तुझे कोणीच नाही,
भुलला आहेसी काही, चुकवणी आला असी जाई, जेथील तेथे. इथं तू चुकून आलास. खर तर तुझं ध्येय हे नाहीये. तुला जे प्राप्त करायचंय, तुला जिथं जायचंय नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात की तू चुकलेला वाटसरू आहेस. तुझा रस्ता चुकलाय. येथे तुझे कोणीच नाही, भुलला आहेसी काही, चुकवणी आलासी जाई, जेथील तेथे. वाचवण्यासाठी मी वचनबद्ध आहे ना, तू नको काळजी करू. त्याचं दायित्व मी घेतलेलं आहे. समर्थ का हा का चुकला? समर्थांनी त्याचं उत्तर असं दिलेलं आहे की वासनेमुळे, अज्ञानामुळे आपण जन्माला येतो. आपल्याला माहिती आहे, दासबोधामध्ये आपण शिकलेलो आहोत. वासने संगे जन्म घेणे लागे. आमची जी काही कर्म आहेत, आमची जी काही वासना आहे, ती जी बीज आहेत, ती बीज वायू स्वरूप लिंग देहामध्ये ती वास्तव्याला असतात. आणि या देहाचा, पंचभौतिक देहाचा त्याग केल्यानंतर तो जो लिंग देह आहे, सूक्ष्म देह, तो या देहातून बाहेर पडतो आणि राहिलेल्या वासना तृप्त करून घेण्यासाठी, राहिलेल्या कामना तृप्त करून घेण्यासाठी तो सैरभैर फिरत राहतो. कुठे थांबता येईल, कुठे कुणाकडे जाता येईल, कुठे निवास करता येईल, की जेणेकरून माझं अतृप्त राहिलेलं जे आहे, ज्या भावना, वासना आहे, जी कर्म आहे, ती मला साठी म्हणून तो धडपडतो. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की भुलला आहेसी काही, कुठली भुली पडलीये तुला म्हणून तू इकडे आलास? नक्की कोण आहे माझं प्रपंचामध्ये? नक्की माझं कोण आहे याचा विचार संत रामदास शिष्याला प्रवृत्त करत आहेत. कोण सोबत येणार आहे माझ्या? आज माझ्या सोबत ज्यांना मी माझे माझे म्हणतो ते माझ्या सोबत येणार आहेत का? अहो, आता सध्याची परिस्थिती काय आहे? नुसतं लक्षात जर आलं की कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्याला आयसोलेशन केलं जातं. कोविड-19 स्पेशल वॉर्ड ठेवलं जातं. जो आपल्याला पाहायला येतो डॉक्टरच्या भूमिकेमध्ये, त्यांनी ती पीपीई किट घातलेली आहे, तोंडाला मास्क बांधलेला आहे, फेस शील्ड लावलेला आहे, चेहरा सुद्धा दिसत नाही का हा माणूस नक्की आहे कोण. आणि ज्यांना मी माझे माझे म्हणत होतो ते तर घरी बसलेत, त्यांना मला भेटू देत नाहीत. आणि जर समजा भेटू देण्याची परवानगी दिली तर किती जण भेटायला येतील? समजा मला कोविड झाला, असं सांगितलं की तुमची सेवा करण्यासाठी, तुम्हाला काय हवं नको बघण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या, तुमच्या आप्तस्वकीयांना तुम्ही बोलवू शकता. किती जण येतील माझ्याजवळ? मोठा अवघड प्रश्न आहे. वाल्या कोळीला नारदांनी विचारलं की किती जण तुझ्या सहभागी आहेत, तुझ्या सोबत राहतील, तू जाऊन घरी विचारून ये. आणि प्रत्येकाने नकार दिला. कारण काही असतील. आजची परिस्थिती वेगळी आहे का? म्हणजे आपण वाल्या कोळी आहोत अशातला भाग नाहीये. मला परिस्थिती किती जण आपल्या सोबत आहेत, किती जण आपल्या सोबत येतील, अवघड आहे. पीपीई किट घालून येतील का? दुसरे कपडे घालून येतील का? काचेतून पाहतील का? 10 फुटाचं 5 फुटाचं अंतर ठेवून बोलतील का? असा प्रयत्न करून बघायला हरकत नाही.
वस्तुस्थितीची जाणीव येईल. किती जण माझ्यासोबत आहेत, कोण माझ्यासोबत येणार आहे. अहो, असं म्हणतात की दुश्मन जरी असला, वैरी जरी असला आणि तो जर मृत्यू पावला तर त्याच्या अंत्यविधीला जायला पाहिजे. कारण मरण आलं म्हणजे सगळं वैर संपलं. मरणांती वैराणी, सगळं वैर संपतं, सगळी दुश्मनकी संपते. वैरी जो आहे त्याच्या अंत्यविधीला जाणं हे क्रमप्राप्त आहे किंवा एक कर्तव्य आहे. पण आजची भयानक परिस्थिती अशी आहे, मागच्या 6 महिन्यापासून आपण पाहतो आहोत, कोण अंत्यविधी करतं, कुठे करतात हे सुद्धा माहिती नाही आम्हाला. फ्युनरलला सुद्धा कुणी जात नाहीये, जाता येत नाहीये. नक्की त्याला अग्नी देतात का पुरून टाकतात का नक्की काय करतात. आमच्या नांदेडला एका नगरसेवकांनी असे अंत्यविधी झालेल्या, कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या जे प्रेत आहेत त्यांचे फोटो टाकले. आणि मला कुठली आठवण आली सांगू, गणेश विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चौपाटीवर जे दृश्य दिसतंय ते दृश्य, यात काही मी चढाबडाके बोलत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. कुणाचा हात दिसतोय, कुणाचा पाय दिसतोय, कुणाची फक्त बोटं दिसत आहेत. मानवी शरीराची आणि जीवनाची अवहेलना या पातळीपर्यंत घसरली. काय अवस्था आली आज. समर्थ शिष्याला आपल्या म्हणताय, येथे तुझे कोणीच नाही, भुलला आहेस काही, तुला भुली पडली आहे, भ्रांत अवस्था झाली आहे तुझी. शास्त्रामध्ये असं म्हणतात, धनानी भूमी पशावश्य गोठे. धनानी भूमी पशावश्य गोष्ट आर्या गृहद्वार स्मशाने देहचितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. काय अर्थ याचा. धन, भूमी, पशु, पक्षी ही जी सगळी संपत्ती आहे ती गोठ्यातच आहे तिथंच आहे, ती कुठेही हलत नाही. आपण गेल्यानंतर ती जागेवरून सुद्धा हलत नाही. भार्या गृहद्वारी. आपल्या समाजामध्ये अनेकांकडे स्त्रियांनी स्मशानामध्ये जायचं नाही असा संकेत आहे. त्यामुळे त्याची पत्नी कुठपर्यंत येते, दार खाली उतरू शकत नाही. भार्या गृहद्वारी जन स्मशाने. लोक जे आहेत ते स्मशानापर्यंत येतात. कोरोना नसेल तर, नाही तर कुणीच फिरकत नाही. दुसरा आजार असेल तर तेही आता सध्याच्या काळात तर भीतभीतच येतात. अहो, परवानगीच नाही प्रशासनाची. जन स्मशाने देह चितायाम परलोक मार्गे. चितेवर ठेवीपर्यंत देह आहे, पुढे कुणीही येत नाही. ज्या देहाला जन्म होण्या अगोदर पासून जोपासलंय, सांभाळलंय, तो देह सुद्धा चितेवरच राहतो, जळून खाक होतो. कर्मानुगो गच्छती जीव एका. कर्म मात्र त्या जीवात्म्याला सोबत येतं. त्यामुळे आमचं कर्म कसं असलं पाहिजे.
समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, आयुष्य हे तया माझी भजने गोमटी, भजन रत्ने गोमटी. कर्म आमचं कसं असलं पाहिजे, आम्हाला समजलं पाहिजे की माझं नक्की इथं कोण आहे. कर्माची गती अत्यंत गहन असते. सामान्य माणसाला भले भले कर्मा त्यांच्या लक्षात येत नाही. गीतेमध्ये वचन आहे, कर्मणो गहना गतीही. कर्माची गती अत्यंत गहन आहे. सिद्ध साधकांना सुद्धा ती ठाऊक होत नाही. आज अत्यंत जीवश्च कंठश्च मित्र मैत्रीण असलेले मित्र गेल्यानंतर मैत्रिणीवर काय काय आरोप होत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी मरून किती महिने झाले. मरणोपरांत जीवनाची एवढी चिरफाड, आणि तीही मोठमोठ्या वाहिन्यांच्या माध्यमातून. सामान्य याच्यासारखी मानवी जीवनाची दुर्दशा नाहीये. कर्मणो गहना गती. कर्म कशी आहे ती गती गहन आहे. जशी दुर्धर गती आहे तशी ऊर्ध्व गती सुद्धा आहे. आपण त्याचाही अनुभव पाहिलेला आहे. माननीय पंतप्रधानांना एकेकाळी व्हिसा नाकारणाऱ्या देशांनी रेड कार्पेट अंथरली. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा. कर्मणो गहना गती. म्हणून कर्म आपल्या हातात आहेत. आपण कोण आहोत पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. माझं नक्की कोण आहे, मी कशासाठी आलो, माझं ध्येय काय, मला काय प्राप्त करायचे, याचा विचार समर्थ रामदास म्हणतात, शिष्या तू केला पाहिजेस. पुढे समर्थ म्हणतात, आता महत्व पटवून देतात, भुल्लास विचारतात. पुढे समर्थ म्हणतात, तू समर्थाचे लेकरू, अभिमानाने घेतला संसारू, मान टाकिता पैल पारू, पावशील बापा श्रीराम. अरे तू तर त्या रामाचं लेकरू आहेस, रामाचा आवडता ताई आहेस तू. म्हणून समर्थ शिष्याला आपल्या बापा म्हणतात. कारण समर्थांना माहितीये की हे माझ्या रामाचं अत्यंत आवडतं लेकरू आहे. तू समर्थाचे लेकरू, अभिमानाने घेतला संसार. या संसाराचा, या व्यापाचा, या प्रपंचाचा तू अभिमान घेतला, वृथा अभिमान. कारण नसताना विनाकारण खाजून खरूज काढलीस तू ही. अभिमानाने घेतला संसार, अभिमान टाकिता पैल पारू. तू जर अभिमान टाकशील तर तुला पलीकडच्या तीरावर नेण्याचं वचन मी तुला देतो. विनाकारण तू अभिमानाने आपल्या डोक्यावर बोजा वागवतोयस. ज्या घरासाठी कर्ज काढलं अत्यंत मेहनतीनं, पण असं एवढं मेहनतीने बांधलेलं घर, कर्ज काढून बांधलेलं घर, एक आपल्या आयुष्याचं स्वप्न म्हणून बांधलेलं घर, पण ज्या क्षणी या घरासाठी कोर्ट खटले चालू होतात, हिश्श्यांसाठी वाद चालू होतो, तेव्हा आपल्याला वाटतं का नाही कशासाठी हे बांधलं. आपल्याला त्याचा उद्वेग येतो.
कशासाठी आपण हा व्याप केला, अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. जसं घराचं आहे तसं आपल्या शरीराचं आहे. ज्या शरीराला आपण वाढवलं, त्याला जपलं, हवं नको ते बघितलं, खाऊ पिऊ घातलं, त्याच शरीरातली काही दिवसानंतर वाढलेली प्रोस्टेट ग्लँड काढून टाकावी लागते. काही इन्फेक्शन झालं म्हणजे गर्भपिशवी काढून टाकावी लागते. कॅन्सरस ग्रोथ झाली म्हणून ती आवाजवी वाढलेली ग्रोथ, आपल्या शरीराच्या टिश्यूंची ग्रोथ आहे ती काढून टाकावी लागते. एखादा गँग्रीन झालेला अवयव काढून टाकावा लागतो. कोणतं आपलं आहे ते शरीर तरी आपलं आहे का? जर आपलं शरीर होऊ शकत नाही तर आपलं घर कसं होईल, आपले नातेवाईक कसे आपले होतील? माझे माझे म्हणतोस ही. बरं, अडचणीची बाब आणि गंमत अशी आहे की जो डॉक्टर हे काढून टाकतो त्याला आपल्याला लेखी संमती द्यावी लागते. किती विडंबना आहे ना. माझ्या शरीरातला एखादा अवयव मला काढून टाकायचा आहे की ज्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झालाय, माझ्या आयुष्याला धोका निर्माण झालाय. तो काढून टाकण्यासाठी त्या डॉक्टरला मला लेखी संमती द्यावी लागते, खाली सही करावी लागते. अहो, केवळ सहीनी नाही भागत, तुम्हाला अंगठा सुद्धा द्यावा लागतो. आमच्याच आयुष्याचं, आमच्या जीवनामध्ये याचा कधी आपण विचार केलाच नाही. आत्माराम ग्रंथामध्ये या विचाराप्रत आम्हाला घेऊन जातात. समर्थ म्हणतात, मी नक्की कोण आहे याचा तू विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. अरे, तू लेकरू अभिमानाने घेतला संसार. हे माझं, ते माझं, मी म्हणजे डोळे, मी म्हणजे हात, मी म्हणजे कान, मी म्हणजे बाप, मी म्हणजे आई. खरं आहे का हे? आत्मषटकामध्ये आचार्य म्हणतात, मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहं न च क्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्यु शंका न मे जाति भेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुनैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. 6 कडव्यांचं आत्मषटक आहे आचार्यांचं. मी म्हणजे डोळा नव्हे, मी म्हणजे कान नव्हे, मी म्हणजे नाक नव्हे, मी म्हणजे हात नव्हे, मी म्हणजे पाय नव्हे. मी कुणाचा मुलगा नाहीये, मी कुणाचा बाप नाहीये, मी कुणाचा भाऊ नाहीये, मी कुणाची बहीण नाहीये. मग मी काय? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. समर्थाचे लेकरू. समर्थ म्हणतात, अभिमान टाकीता पैल पारू. तू जर तो अभिमान सोडला तर मी तुला पलीकडच्या तीरावर घेऊन जातो. ऐहिकाकडून पारलौकिकाकडे घेऊन जातो. शब्द देत आहेत समर्थ. आम्ही आमच्या अभिमानातच गर्तेतच लिप्त आहेत. त्याचीच आसक्ती आम्हाला सुटत नाहीये. कशा कशाचा अभिमान असतो. मी स्वतः अनुभवलेला एक प्रसंग आहे. एका ठिकाणी गेलो. एक 2-2.5 वर्षाखालची घटना आहे. त्या घरातले गृहस्थ गेले होते आणि मग ते
त्यांना आंघोळ घालणं वगैरे. आता आंघोळ घालायची आहे तर ते डोक्याला तूप लावायचे. मग कुणीतरी म्हणतं की तुपाची वाटी घेऊन या. आता ते तूप घट्ट होतं, एक जण म्हणतं थांबा त्याला पातळ, कुणीतरी लगेच साबण आणतं. त्याच्यामध्ये अहम अहमी काय, तूप घट्ट नको पातळ करू द्या. अहो जो गेलाय त्याला काही त्याचं पडलंय का? घट्ट तूप लावलंय का थिजलेलं लावलंय का कढवलेलं लावलंय आता का विकत्रीचं तूप आहे? याच्यापेक्षा कहर मला तिथं वाटला जेव्हा त्या माणसाचं शव ते त्या तिरडीवर ठेवलेलं होतं आणि त्याला दोऱ्या बांधायचं काम चालू होतं. खांद्यावर उचलून नेताना पडू नये खाली, ते व्यवस्थित बांधावं लागतं त्याला. आणि ती दोरी या कपाळावरून घेताना एक माणूस पुढे आला. तो म्हणाला अहो असं नाही, काय करताय तुम्ही, हे आणा इकडे मी बांधून देतो. आणि त्यांनी त्या तिरडीवरच्या त्या देहाच्या त्या प्रेताच्या कपाळावर दोरी बांधत असताना करकचून बांधली. आता ज्याच्या हातातून दोरी घेतली होती त्याला राग आला. तो म्हणाला ही कुठली पद्धत आहे? ज्याने ती बांधली दोरी तो म्हणाला एक नव्हे दोन नव्हे 52 पोचवलेत. हा 53 आहे म्हणला दोरी बांधतोय मी. माणसाला तिरडीवरच्या त्या प्रेताच्या डोक्याला दोरी बांधण्याचा सुद्धा अहंकार आहे. 52 प्रेतांच्या डोक्याला मी दोरी बांधली आहे, याचा अहंकार असावा, याचा अभिमान असावा. सामान्य माणसाची ही कथा आहे. अहो संत चुकले नाहीत ना. आपल्याला माहिती आहे संत नामदेवांना सगळे जमले, सगळी संतांची मांदियाळी. आणि गोरोबा काकांनी विचारलं की थांबा मी पाहतो कोण. मुक्ताईने विचारलं कुणाचं मडकं भाजलंय आणि कुणाचं मडकं कच्चं आहे ते बघ तरी गोरोबा काका. गोरोबा काका ती पाटी घेऊन उठले आणि प्रत्येकाच्या डोक्यावर मारत होते. संत नामदेवांना राग आला. त्यांनी ती पाटी वरच्या वर झेलली. ती काठी जी होती हातातली ती, ते म्हणाले मला काय तपासणार, मनाचा अहंकार आहे. मी बोलावतो तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग प्रकट होतो आणि तुम्ही माझं मडकं तपासणार का? तक्रार घेऊन पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगाने सांगितलं बरोबर आहे, अजून तुझं मडकं भाजायचं आहे. अजून घेण्यासाठी तू औंढ्याला जा. अहंकार कुणाला चुकला. रामकृष्ण मठातला एक प्रसंग आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू ब्रह्मानंद मठामध्ये होते आणि तेवढ्यात एक व्यापारी आला. बऱ्याच वस्तू त्यांनी आणल्या होत्या विक्रीसाठी. तो मठामध्ये आला. ब्रह्मानंदांना पाहून त्यांनी नमस्कार घातला. ब्रह्मानंदांनी सुद्धा त्या व्यापाऱ्याला नमस्कार घातला. तो व्यापारी म्हणाला अहो स्वामी तुमचा अधिकार काय, तुम्ही मला कशाला नमस्कार घालता? ते म्हणाले खरं आहे, तुमचा अधिकार माझ्यापेक्षा मोठा आहे. व्यापाऱ्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला अहो असं काय बोलताय तुम्ही? ब्रह्मानंद म्हणाले अहो मध्ये काय शाश्वत हे पाहून आम्ही त्याला धरून बसलोत, त्याला चिपटून बसलोत. पण तुम्ही मात्र त्या शाश्वताला दुर्लक्ष केलंय, दुर्लक्षित ठेवलंय आणि जे अशाश्वत आहे त्या सगळ्या वस्तूंना जवळ करून ठेवलंय आणि त्याचा बाजार मांडलाय. तुमची साधना मोठी आहे म्हणाले. शाश्वताला बाजूला ठेवायचं आणि अशाश्वत सगळं जमा करायचं आणि त्याचा बाजार भरवायचा. तुमची साधना मोठी म्हणून तुम्हाला नमस्कार केला. आता त्या व्यापाऱ्याचा सुद्धा अहंकारच आहे का नाही? काल
आपल्या या व्यासपीठाच्या सौ संध्याताई कोल्हटकर सिद्ध साधक या फेसबुक पेजवर रास क्रीडेवर, भगवंताच्या रास क्रीडेवर त्यांचं ते मी ऐकत होतो. काल दुपारीच झालं आणि माझ्या मनात विचार आला की गोपी सुद्धा अहंकारापासून सुटल्या नाहीत. तो सगळा प्रसंग नाही मी वर्णन करणार, तुम्हाला सगळ्यांना मुखपाठ येते. पण गोपींना सुद्धा एक क्षणभर वाटून गेलं की अरे भगवंत सुद्धा आमच्या सोबत रासक्रीडा करतो आहे. आलेला अहंकार भगवंताला मान्य नाहीये. समर्थ म्हणतात, तू असा अभिमान बाळगू नकोस. जर तू अभिमान टाकून दिलास तर मी तुला, तू जिथून आलास तिथं नेऊन घालतो. तुझ्या मूळ परम मी तुला प्राप्त करून देतो. काय आत्मविश्वास समर्थ सांगतायत, देतायत. पुढे समर्थ म्हणतात, ईश्वरापासून जालासी परी तू तयासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगीसी वेगळेपणे उत्कट श्रीराम. अरे तू त्या समर्थाचं लेकरू आहेस, त्या भगवंतापासून तू झालास. भगवंत तुला तुझा जन्मदाता आहे. अभिमानाने तू वाट चुकलास, परी तू तयासी चुकलासी, आणि या अभिमानाने तू भगवंतापासून चुकून बाजूला पडलास. म्हणून हे दुःख भोगीसी, म्हणून लागतंय. आणि ते कसं भोगतोस तू? उत्कटपणे. त्याचा अनेक संकट तुला झेलावी लागतायत. त्या तापातून तुला जावं लागतंय. चुकलासी, ईश्वरापासून जालासी परी तू तयासी चुकलासी. चुकलासी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी असा होतो, तू विसरलास त्याला. भगवंताचं स्मरण आम्हाला किती वेळ आहे? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, जो आम्हाला पगार देतो त्याला आम्ही शरीर विकतो. आम्ही किती काम करतो, साहेब 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 साहेब. तो बोलविल तेव्हा साहेब आम्ही ऑफिसला जातो. तो बोलविल, त्याचा फोन आल्याबरोबर आम्ही लॅपटॉप घेऊन बसतो. वर्क फ्रॉम होम, तो ऑफिस वर्क फ्रॉम होम परवडत नाही. पहाटे 6ला काय, 5 वाजता काय, रात्री 10 काय, 12 काय, दिवसा काय, रात्री काय, काम चालूच आहे. जो मला पगार देतोय त्याच्यासाठी माझं शरीर मला विकावं लागतं. ज्याने जन्माला घातलं त्याचं स्मरण किती वेळ आहे? एक जपाची माळ सुद्धा त्याच्या स्मरणात आम्हाला ओढता येत नाहीये, हे वास्तव आहे. एक जपाची माळ 5, 10, 15 मिनिटं जास्तीत जास्त 24 तासापैकी आम्ही त्याचं स्मरण नाही ठेवू शकत. आम्ही चुकलो का नाही त्याच्यापासून? आम्ही भरंगळलो. समर्थ म्हणतात, परी तू तयासी चुकलासी, ईश्वराला चुकलास, तुझ्या जन्मदात्याला चुकलास. म्हणून हे दुःख भोगीसी. तू त्याला विसरलास, तू त्याला दुरावलास, हे तुझं कारण आहे. बरं का विसरलास, का दुरावलास त्याला? समर्थ पुढे म्हणतात, दासबोधामध्ये सांगतात, माया प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे. माया प्रपंचाचे ओझे, हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे. कोण आहे आपलं? आपण सगळे त्या अनुभवातून जात आहोत. कुणीही येत नाही. प्रत्येक जण
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू वामनराव पै. किंवा भगवंत जसं म्हणतो तसं तूच तुझा सखा आहेस आणि तूच तुझा वैरी आहेस, हे उमगलं पाहिजे. ईश्वरापासून वेगळा झाल्यामुळे मी दुःख भोगतो आहे. अहो, साधं प्रपंचातलं उदाहरण घ्या. आई वडील गावाकडे आहेत आणि मुलं कुठं आहेत? मुलगा सून किंवा आपली मुलगी जावई कुठे आहेत? लांब आहेत. शेकडो किलोमीटर दूर आहेत, हजारो किलोमीटर दूर आहेत. प्रपंचाच्या उदाहरणामध्ये, प्रपंचामध्ये आई वडिलापासून जर दूर गेलं तर किती त्रास भोगावा लागतो. आमचा मुलगा सुनबाई दमनला लांब आहेत. लहान बाळ आहे, कांजिन्या निघाल्या, लूज मोशन चालू झाले, दात येऊ लागले, ताप आला, सर्दी पडसं खोकलं झालं. कोण आहे बघायला? किती त्रास आहे. साधा आई वडिलांपासून दूर गेलं तर एवढा त्रास होतो, भगवंतापासून दूर गेल्यानंतर किती मोठा त्रास आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, त्यागीसी सकळ वैभवाला आणि विश्वाससी माझ्या बोला, तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे श्रीराम. समर्थ म्हणतात, तुला जे वैभव वाटतंय, ज्याच्यासाठी तू आतापर्यंत आयुष्यातला क्षण न क्षण वेचलास, त्या सकल वैभवाला तू त्याग कर, दूर सार. कुठलं वैभव आहे? धनवैभव, बलवैभव, असे अनेक प्रकार. गाडी, घोडे, फार्म हाऊस, फ्लॅट, प्लॉट, शेती, अनेक वैभव आहेत. त्यागीसी सकळ वैभवाला, तुला जे वैभव वाटतंय, मोठे पण वाटतंय, तुला ज्याचा अहंकार आहे, त्या सगळ्याचा तू त्याग कर. आणि विश्वाससी माझ्या बोला, आणि माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास ठेव. मनात विकल्प आणू नको. तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधू जेथील तेथे नेऊन घाली, सुगम पंथे श्रीराम. जे दासबोधामध्ये सांगितलं ते समर्थ इथं सांगतायत. फक्त त्याग करायला सांगतायत. तुला जे वैभव वाटतंय त्याचा तू त्याग कर. खरं तर समर्थांना इथं वस्तूंचा त्याग करण्याची गरज आहे का? ते अपेक्षित आहे का? पुढच्या ओळीमध्ये आपल्या लक्षात येईल. समर्थ म्हणतायत, वस्तूपेक्षा त्या वस्तूंमध्ये असलेलं ममत्व किंवा ती जी आसक्ती आहे त्याचा त्याग अत्यंत महत्वाचा आहे. वस्तू दूर केली पण त्याचं ममत्व जर अंतःकरणात राहिलं तर कसला त्याग आला? असा त्याग अपेक्षित नाहीये. पदार्थांचा त्याग नव्हे तर पदार्थामध्ये असलेली आसक्ती, त्याचा त्याग करायला समर्थ रामदास या ठिकाणी सांगतायत. दासबोधामध्ये समर्थ म्हणतायत, विषयी वैराग्य उपजले तयासीच ज्ञान झाले. कुणाला ज्ञान होईल? कुणाला निज स्वरूपाचा ठेवा सापडेल? ज्याला विषयांमध्ये वैराग्य निर्माण झालं त्यालाच, केवळ त्याला. वैराग्यापरते नाही भाग्य. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासार्थींना एक प्रश्न आहे, समर्थांचे भाग्य कोणते? प्रखर वैराग्य हे समर्थांचं भाग्य आहे. आमचं भाग्य कधी फळफळेल? काही अंशाने का होईना, पण ते वैराग्य आम्हाला येईल का? प्रखर जाऊ दे, वैराग्य येईल की नाही त्याची तयारी समर्थ करून घेत आहेत आत्माराम ग्रंथामधून.
वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नसता योग्य, परमार्थ नव्हे. म्हणून आम्हाला वैराग्य आलं पाहिजे, आसक्ती संपली पाहिजे. वस्तू, व्यक्ती आणि विषय, आसक्ती या तीन ह्याच्यामध्ये विभागलेली आहे. काही वेळा विषयांमध्ये, काही वेळा व्यक्तींमध्ये. या तिन्ही मधली आमची आसक्ती संपली पाहिजे असं समर्थ सांगतात. केवळ बाह्य त्याग नको, वस्तूंचा त्याग केला, घरातून बाहेर पडला म्हणजे प्रपंच सुटला का? परमपूजनीय आप्पा एका प्रवचनात म्हणाले, त्यांच्या जवळचे त्यांचे एक मित्र होते, एक गृहस्थ होते, आणि ते सारखं म्हणायचे की आप्पा मला तुमच्यासोबत उत्तर काशीला यायचं, हिमालयात यायचं. बऱ्याच वेळा म्हणले. ते म्हणाले एकदा ठरवलं त्यांनी सोबत. आप्पांनी सांगितलेला प्रसंग आहे, स्वामी वरदानंद भारतींनी. ते म्हणाले मठामध्ये गेलो आम्ही, आश्रमामध्ये गेलो, अजून हिमालय तर पुढेच आहे. एक 4-5 दिवस झाले असतील गाव सोडून, नांदेड सोडून. चहा घेतला की तो म्हणायचा, अप्पा आमच्या बायकोच्या हातचा चहा काय होतो सकाळी सकाळी. खरंच दुपारी भाजी खाल्ली की तो बायकोची आठवण करायचा. वांग्याची भाजी आमची बायको काय करते म्हणा. कुठल्याही पदार्थामध्ये, कुठल्याही वस्तूमध्ये त्याला बायकोच दिसायची. या प्रसंगाला समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये फार सुरेख उदाहरण दिलंय. समर्थ म्हणतात, काखे घेऊन या दारा. दारा म्हणजे बायको, काखेत मारली आहे. काखे घेऊन या दारा, म्हणे मग संन्यासी करा. कसं होईल? असं वैराग्य समर्थ रामदासांना अपेक्षित नाहीये. समर्थांचा प्रश्न आहे खरं तर दासबोधामध्ये. देह चालता विषय त्यागी. देह आहे आणि त्यांनी विषय त्याग केलाय, ऐसा कोण आहे जगी. बघा, समर्थ दासबोधामध्ये हा प्रश्न विचारतायत. पंचभौतिक देह चालू आहे, सगळी कामकाज चालू आहे, नोकरी प्रपंच सगळा चालू आहे. असं असताना कुणी विषयांचा त्याग करू शकतो का? अहो, संन्यासी जरी असला तरी दुपारी 12 वाजता तोंड उघडं करतो. त्यालाही शरीर झाकण्यासाठी एक लंगोट का होईना पण लागतं का नाही? विषयांचा त्याग करून कसं चालेल? प्रश्न आहे समर्थांचा दासबोधामध्ये. समर्थ पुढे म्हणतात, प्रपंची खाती जे व्यती. प्रपंचवाले जे प्रापंचिक आहे ते खातात, जेवण करतात, सगळे व्यवहार करतात. परमार्थी काय उपवास करते? जे परमार्थी मार्गाला लागलेले आहेत, परमार्थ करताय, त्यांना खाणं पिणं लागत नाही का? विषय सेवन तिथेही आहे, पण ते कसं आहे? समर्थ त्याच्यावरचा उपाय सांगतायत आम्हाला. समर्थ म्हणताय, सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे, अंतस्त्याग करुण, विश्वासयुक्त अंतःकरणाने तू हे ऐक, असं समर्थ सांगतायत. सबळ विषय त्यागणे. आपल्याला माहिती आहे शुद्ध आणि शबल असे 2 भाग आहेत. सत्वगुण कसा आहे? शुद्ध सत्वगुण, शबल सत्वगुण. शुद्ध जो आहे तो पारमार्थिक आहे. सबळ विषय त्यागणे, जो सबळ विषय त्याचा त्याग करायचा. भूक लागलीये, जेवण करणं वेगळं, पण जेवायला मला हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणणं ही शबलता आहे. शुद्ध भूक नाहीये. याला वरदानंद भारतींनी अन्न चिवडणे असं नाव दिलंय. भूक लागली नाही म्हणाले याला.
जर भूक लागली तर ठेचा भाकरी सुद्धा आनंदाने खाईल. समर्थांनी देह चालवण्यासाठी अन्नाचं सेवन केलं. कसं केलं आपल्याला माहिती आहे, ते पुन्हा मला सांगायची गरज नाही. चवी नटाने कालवले ऐसे वाटे, त्यातला सगळा रस, त्यातली सगळी चव काढून टाकायची. जी माधुकरी मिळाली त्याचे भाग करायचे, त्यातला एक भाग आपण घ्यायचा. देह जगवायचा आहे, अन्न सेवन केलं पाहिजे. शबल विषय त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे, शुद्ध सात्विक गुण, त्यावर आपलं कार्य हे चाललं पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला शब्द देतो, मी तुला वचन देतो. आता मानसिकता तयार होतीये शिष्याची, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्याला आपल्या सद्गुरूंबद्दल श्रद्धा आहे मनामध्ये. भगवंत काय म्हणतात गीतेत, श्रद्धावान लभते ज्ञानम. जो श्रद्धा ठेवतो, जो निष्ठा ठेवतो, त्याला ज्ञान मिळतं. विनश्यती. ज्या दिवशी मनात संशय आला, ज्या दिवशी मनात प्रश्न आला, विकल्प आले, नाश आहे. सद्गुरु वचनी पूर्ण विश्वास सशिष्याचं लक्षण आहे, मुख्य लक्षण आहे. 104 लक्षणांमध्ये सशिष्य मुख्य लक्षण आहे. समर्थ म्हणतात, सद्गुरु वचनी दृढ भाव. तुझा भाव माझ्यावर आता दृढ झालेला आहे, तुझा माझ्यावर विश्वास आहे. तेणे गुणे देव राव, स्वयेची होती. तुला मी नेऊन पोचवणार नव्हे, तू स्वतःच होणार आहेस. सवेची होती. सशिष्याचं लक्षण सांगताना समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, 5-3 दशक 5 मंत्राचा दशक, समास 3 सत्शिष्य लक्षण. समर्थ म्हणतात, मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण, त्या नाव सत्शिष्य श्रीराम. आता सत्शिष्याची मानसिकता तशी झालेली आहे, त्याचा पूर्ण विश्वास सद्गुरूंवर आहे. त्यामुळे समर्थ पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, 31वा श्लोक, तुझे अढळपद गेले, तुझ मायेने वेढा लाविले, ते जरी तुझ दिधले, तरी मज काय देसी श्रीराम. आता इथं मोठा मार्मिक प्रसंग आहे. सद्गुरु शिष्याला म्हणताय, अरे तू समर्थाचं लेकरू आहेस, तू रामाचा पुत्र आहेस. स्वामी विवेकानंद काय म्हणतायत, आम्ही अमृताचे पुत्र आहोत. अमृताचे पुत्र, मग आम्हाला दुःख, भ्रांती, शोक, हर्ष, मोह, लोभ का व्हावा? मरणाची भीती काय यावी? अमृतस्य पुत्र हा. तू समर्थांचं लेकरू आहेस, रामाचं लेकरू आहेस, हे तुझं अढळपद आहे, कधी ढळणार नाहीये. पण या ओवीचा पहिला चरण काय सांगतो, तुझे अढळपद गेले. कॉन्ट्राडिक्टरी आहे का? विरोधाभास आहे का? जे आढळ आहे ते ढळेल कसं? ते जाईल कसं? आणि कुठे जाईल? विचार करायला लावणारा हा चरण आहे. तुझे अढळपद गेले कसं बोलतात समर्थ? शिष्याच्या लक्षात यावं, माझं आढळपद आहे, कसं जाईल? जाऊच शकत नाही. ते माझ्या अधिकाराचं आहे, माझ्या भाग्याचं आहे, माझ्या वाट्याचं आहे. तुझे आढळपद गेले, तुझं मायेने वेढा लाविले.
मायेमध्ये अडकलास. अनेक वेष्टनं पडली, अनेक परीघ पडले, अनेक चक्र मायेने टाकली तुझ्यावर. ते जरी तुझं दिजले, मी जर ते तुला तुझं आढळपद दिलं. आता समर्थ पुढे त्याला विचारतात, तरी मज काय देशील, मला काय देशील सांग. आढळपद कसं जाईल, पण ते गेल्याचा भास आहे. आणि म्हणून तर समर्थ म्हणतात, तुझे आहे तुझं पाशी, पण ही जागा चुकल्याची. मला फक्त तुला ते काढून दाखवायचं आहे की हे तुझ्याच जवळ आहे. समर्थ म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, समर्थ सांगतातच आहे, तुझ्या हक्काचं मी तुला देतो. तुझ्या हक्काचं आढळ जे ढळणार नाही असं पद आहे ते मी तुला देतो. तू मला काय देशील. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी, मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. मोक्ष मिळणं हे माझ्या वाट्याचं आहे, माझा अधिकार आहे. मोक्ष भागी विभागी तुझ्या भाग्यातच आहे. ते जातंय कुठे, पण तुझ्या लक्षात येत नाहीये. खरी गोम तिथे. देहात्म भावामुळे ते दुरावलेलं आत्मपद, ते दुरावलेलं आढळपद मी मायेचा वेढा काढून तुला ते दाखवतो, तुला ते देतो. समर्थ म्हणतात, सकळ माया विस्तारिली, तेने ब्रह्मस्थिती आच्छादिली. ती जी तुझी निज स्थिती आहे, ते जे तुझं निज पद आहे, त्याच्यावर काय झाले, आच्छादन आलंय. कुणामुळे आच्छादन आलं, मायेमुळे, देहात्म भावामुळे. मी या सगळ्या दृश्य विश्वाला खरं मानलं, आणि जे खरं आहे, जे आढळ आहे, तिकडे मी डोळे झाकणी केली. कारण या मायेमध्ये मी एवढा गुरफटलो, एवढा अडकून पडलो की माझ्या लक्षातच आलं नाही की माझं खरं स्वरूप काय आहे. आपल्याला माहिती आहे ती कथा. एका शेळी राखणाऱ्या माणसाला सिंहाचं पिल्लू मिळालं. ते त्याने घरी आणलं आणि शेळ्यांसोबत ठेवलं. शेळ्यांसोबत ते सुद्धा बे 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 करून त्यांच्यासोबत फिरत होता. एके दिवशी शेळ्या चरायला नेलेल्या असताना दुरून सिंहाने पाहिलं की अरे, हा तर आपला बछडा आहे आणि हा काय करतोय शेळ्यांसोबत. त्याने तिथून एक मोठी गर्जना केली. सगळ्या शेळ्या घाबरल्या, इकडे तिकडे धावायला लागल्या. हा बछडा पण भागायला, त्यांच्या सोबत पळायला लागला. सिंहाने धूम ठोकली, झडप घातली त्या बछड्यावर. त्याला घेतला आणि त्याला एका विहिरीवर आणलं. त्याच्या बखोटाला धरलं आणि त्याला सांगितलं, बघ मध्ये कोण आहेस तू. आणि त्याला त्याच्या स्वरूपाची प्रचिती आणून दिली. तसं समर्थ आम्हाला आमच्या स्वस्वरूपाची प्रचिती आणून देत आहेत. कुठे अडकलास तू, कशाच्या गर्तेत पडलास, कुठे लिप्त झालास. पुढे 32व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणताय, जितुके काही नासो न जाईल, जे अशाश्वत असेल, तुझ समागमेन येईल, तिचुकेच द्यावे मज श्रीराम. समर्थ या ठिकाणी त्याला म्हणताय, अरे फार घाबरू नकोस, चिंता करू नकोस.
जितुके काही नासो न जाईल. आता जे नासणार आहे, ज्याचा नाश होणार आहे, ते द्यायला काही हरकत आहे का? त्यातल्या त्यात त्याला आश्वस्त करतायत. खराब होणार आहे ना, नाशणार आहे ना, मग देऊन टाका. जीर्ण झालेले कपडे का, देऊन टाका. आम्ही असा विचार करतो का नाही? चांगलं नका, चांगले ठेवून द्या मध्ये कपाटात. जितुके काही नासो न जाईल. जे अशाश्वत असेल, जे अशाश्वत आहे, जे नाशिवंत आहे, नाश पावणार आहे, तुझं समागमे न येईल, जे तुझ्या सोबत येणार नाही, ते काही हरकत आहे का द्यायला? तितुकेच द्यावे मज, तेवढंच. मी तुला काही मागत नाही ज्यादा. आपण पाहिलंय, सोबत कुणीही येत नाही. धन, जमीन, पशु सगळे जिथल्या तिथे आहेत. बायको केवळ दारापर्यंत आहे. मित्र नातेवाईक स्मशानापर्यंत आहेत. पंचभौतिक देह केवळ चितेपर्यंत आहे, सरणावर ठेवेपर्यंत. जे सोबत येणार नाही, ते दुःख, ते देण्यामध्ये तुला काही दुःख आहे का? त्याच्या मोबदल्यात मी तुला ते आढळपद देतो, असं समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतायत. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, देहधारक तितुके नासती, हे तो रोकडी प्रचिती. हे खरं आहे का नाही? रोकडा आत्मसाक्षात्कार, तसं सांग समर्थ म्हणतात. देहधारक तितुके नासती. कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाहीये. मनुष्य 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष, 100 वर्ष जगेल. वस्तू तर त्याच्या अगोदर संपून जातात. हो, कसलं वैभव आलंय. काल जे देशोधडीला होते, आज ते परमवैभव संपन्न भोगतायत. आणि जे आज संपत्तिक स्थिती उत्तम आहे, गाद्या लोडवर लोळतायत, ते उद्या हातात कटोरा घेऊन फिरणार नाहीत कशावरून. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जातस्य ही ध्रुवो मृत्यू हो. जो जन्मलाय यदृष्टाम तन्नष्टम. ज्याला जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. आता या ठिकाणी शिष्याच्या मनामध्ये असलेली संभ्रमित भावना समर्थांनी ओळखली आहे. शिष्याच्या मनात असं वाटत असेल, जे माझ्या उपयोगाचं नाही, जे माझ्या सोबत येणार नाही, ते तुम्ही तरी कशाला मागताय? ते तुम्हाला घेऊन करायचंय तरी काय? असा शिष्याचा प्रश्न ओवी क्रमांक 33 मध्ये आहे. शिष्याने विचार, त्याच्या मनामध्ये असलेला प्रश्न, त्याच्या मनामध्ये असलेला संशय सद्गुरूंनी ओळखलाय. आणि आता तो प्रश्न जो विचारतोय, त्याचं उत्तर, त्याच्यावरचं विवेचन उद्या दुपारी 2च्या सत्रामध्ये आपण त्याचा अभ्यास करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.